नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे. आज आपण फेब्रुवारी आणि मार्च 2025 यामधील काही करंट अफेअर्स किंवा चालू घडामोडी यांचा अभ्यास करणार आहोत. तर चला मग उशीर न करता आपण सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, देशातील पहिल्याच कवितांचे गाव म्हणून कोणत्या गावाची निवड करण्यात आली आहे? तर याचं उत्तर आहे उभादांडा, वेंगुर्ला. बघा, कविवर्य मंगेश पाडगावकर यांचं हे गाव आहे उभादांडा, वेंगुर्ला. आत्ताच नुकतं फेब्रुवारीमध्ये जो मराठी राजभाषा गौरव दिन झाला, त्या दिवशी कवितांचं दुसरं गाव म्हणून कुसुमाग्रज म्हणजे वि.वा. शिरवाडकर यांचं गाव शिरवाडे वणी, त्याला कवितांचं गाव म्हणून घोषित करण्यात आलं. तर हे कवितांचं दुसरं गाव म्हणून घोषित झालं. कवितांचं पहिलं गाव म्हणून उभादांडा, वेंगुर्ला हे आधी घोषित झालेलं होतं. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. दुसरा प्रश्न बघूया. बघा, दुसरा प्रश्न विचारलेला आहे, डूम स्क्रोलिंग म्हणजे काय? बघा, अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. डूम स्क्रोलिंग म्हणजे काय? तर याचा अर्थ होतो विद्यार्थ्यांनो, वेब आणि सोशल मीडियावर जास्त वेळ घालवून नकारात्मक बातम्या वाचणे, याला आपण डूम स्क्रोलिंग असं म्हणत असतो. परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा प्रश्न लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, सेबीच्या नवीन अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचं उत्तर आहे तुहिन कांता पांडे यांची सेबीच्या अध्यक्षपदी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर बघूया पुढचा प्रश्न, स्पिरिट ऑफ TIE पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर याचं बरोबर उत्तर आहे अनु आगा. बघा, अनु आगाच्या थर्मॅक्स कंपनीच्या मालक आहेत, थर्मॅक्स कंपनीच्या मालक, त्यांना हा स्पिरिट ऑफ TIE हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न बघूया, स्पिरिट ऑफ TIE पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील योगदानासाठी दिला जातो? तर याचं बरोबर उत्तर आहे उद्योजकता आणि नवोपक्रम या क्षेत्रामध्ये हा पुरस्कार दिला जातो. पुढचा प्रश्न बघूया, स्पिरिट ऑफ TIE पुरस्कार कोणत्या संस्थेमार्फत दिला जातो? याचं बरोबर उत्तर आहे TIE म्हणजेच द इंडस एंटरप्रिन्युअर्स या संस्थेमार्फत हा स्पिरिट ऑफ TIE हा पुरस्कार दिला जातो. पुढचा प्रश्न बघू, टायको 2025 या परिषदेमध्ये कोणत्या पुरस्काराचे वितरण करण्यात आले? याचं बरोबर उत्तर आहे स्पिरिट ऑफ TIE पुरस्कार. बघा, टायको 2025 ही परिषद पुणे या ठिकाणी झाली होती आणि त्या ठिकाणी स्पिरिट ऑफ TIE हा पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया, हिमाबाई जोंधळे यांना कोणत्या पुरस्काराने गौरवान्वित करण्यात आले? याचं बरोबर उत्तर आहे भाषा संवर्धन पुरस्कार. या पुरस्काराने त्यांना गौरवान्वित करण्यात आलं. पुढचा प्रश्न बघूया, भीमाबाई जोंधळे यांना कोणत्या संस्थेने पुरस्कार प्रदान केला? याचं बरोबर उत्तर आहे ख्याल संस्कृती संस्थान. ख्याल संस्कृती संस्थान यांनी भीमाबाई जोंधळे यांना हा पुरस्कार, भाषा संवर्धन पुरस्कार दिलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, भीमाबाई जोंधळे यांनी कोणत्या क्षेत्रात योगदान दिले आहे? याचं उत्तर आहे साहित्य आणि भाषा संवर्धन या क्षेत्रामध्ये त्यांनी योगदान दिलं आहे. भाषा संवर्धनासाठी योगदान दिल्याबद्दल भीमाबाई जोंधळे यांना कोणता विशेष उल्लेख मिळाला? तर त्यांना बघा, लोककला जतन करणारे व्यक्तिमत्व हा एक विशेष उल्लेख भीमाबाई जोंधळे यांना मिळालेला आहे. परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा प्रश्न आहे. पुढे बघा, मुस्लिम महिलांच्या आवाजाला कोणत्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी स्थान मिळाले आहे? त्याचं योग्य उत्तर आहे बुकर पुरस्कार. पुढचा प्रश्न बघा, या पुरस्कारासाठी म्हणजे बुकर पुरस्कारासाठी कोणत्या लेखकाचे पुस्तक निवडले गेले आहे? याचं योग्य उत्तर आहे यानू मुहम्मद. ह्या एक स्त्री आहेत, महिला आहेत, यांची ह्या ज्या लेखक आहे यांचं पुस्तक बुकर पुरस्कारासाठी निवडलं गेलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया, चंद्रावर उतरलेले खासगी अंतराळयान कोणते आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ब्ल्यू घोस्ट. हे खासगी अंतराळयान जे अमेरिकेतलं आहे ते चंद्रावरती उतरलेलं आहे. ब्ल्यू घोस्ट हे यान कोणत्या कंपनीने तयार केलेलं आहे? तर तुम्ही इथे उत्तर बघू शकतात, फायरफ्लाय एरोस्पेस. अतिशय महत्वाचा प्रश्न, फायरफ्लाय एरोस्पेस यांनी हे ब्ल्यू घोस्ट नावाचं अंतराळयान तयार केलं आहे जे चंद्रावरती उतरलं. खासगी अंतराळयान चंद्रावर उतरल्याची घटना कोणत्या देशाच्या अंतराळ संशोधनात मोठी मानली जाते? तर उत्तर आहे अमेरिका. अमेरिकेचं ते यान होतं ब्ल्यू घोस्ट नावाचं, खासगी कंपनीने त्या ठिकाणी चंद्रावर उतरवलेलं. पुढे बघा, ऑस्कर पुरस्कार 2025 वर आधारित प्रश्न आपण बघूया. पहिला प्रश्न, एव्हरीथिंग एव्हरीवेअर ऑल ॲट वन्स या चित्रपटाने किती ऑस्कर पुरस्कार जिंकले? याचं उत्तर आहे 7. पुढे बघा, या चित्रपटाला किती नामांकने मिळाली होती? याचं बरोबर उत्तर आहे 11. 11 नामांकने मिळालेली होती. पुढचा प्रश्न बघा, एव्हरीथिंग एव्हरीवेअर ऑल ॲट वन्स चित्रपटाने कोणता विक्रम प्रस्थापित केला? सर्वाधिक ऑस्कर जिंकणारा स्वतंत्र चित्रपट हा त्यांनी एक विक्रम प्रस्थापित केला. पुढचा प्रश्न बघा,
सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाने जिंकला? त्याचं उत्तर आहे एव्हरीथिंग एव्हरीवेअर ऑल ॲट वन्स या चित्रपटाने सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार जिंकला. पुढचा प्रश्न मित्रांनो आपण बघूया. सर्वोत्तम अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार कोणाला मिळाला? याचं उत्तर आहे मिशेल योह यांना सर्वोत्तम अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार मिळाला. पुढचा प्रश्न बघा. सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता पुरस्कार कोणी जिंकला? याचं उत्तर आहे के हुई क्वान यांनी सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता पुरस्कार जिंकला. पुढे बघूया. सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला? याचं बरोबर उत्तर आहे जेमी ली कर्टिस. बघा, जेमी ली कर्टिस यांना सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. पुढे बघा, या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? याचं उत्तर आहे डेनियल कॉन आणि डॅनियल शेनर्ट हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. तर मित्रांनो, आपण कुठल्या चित्रपटाविषयी बोलतोय? तर आपण एव्हरीथिंग एव्हरीवेअर ऑल ॲट वन्स या चित्रपटाविषयी बोलतोय, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे बघा. ऑस्कर 2025 मध्ये कोणत्या चित्रपटाने सर्वाधिक पुरस्कार मिळवले? तर बघा, एव्हरीथिंग एव्हरीवेअर ऑल ॲट वन्स याने ऑस्कर 2025 मध्ये सर्वाधिक पुरस्कार मिळवले किंवा जिंकले. ऑस्कर 2025 मध्ये कोणता महत्वाचा ऐतिहासिक बदल घडला? याचं उत्तर आहे पहिल्यांदाच एशियन अभिनेत्रीने सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकला. प्रश्न IMP आहे, महत्वाचा आहे. हा ऑस्कर 2025 मधील महत्वाचा ऐतिहासिक बदल होता की पहिल्यांदाच एशियन अभिनेत्रीने सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार त्या ठिकाणी प्राप्त केला किंवा जिंकला. अशा पद्धतीने काही आपण चालू घडामोडी बघितल्या आहेत. व्हिडिओच्या दुसऱ्या पार्टमध्ये अजून आपण चालू घडामोडी बघूयात. धन्यवाद. बाय बाय. टेक केअर.